दोन एंट्री बघितलेल्या होत्या, दोन एंट्री. त्यातली पहिली एंट्री म्हणजे गुड सोल्डची एंट्री होती. मी फक्त 2 मिनिटाचा आढावा घेतोय. गुड सोल्ड मी तुम्हाला सांगितलं बघा, एंट्री दोन पाठ आपल्याला असेल तर पटकन त्याची एंट्री केली जाते. ड्रॉ बी अकाउंट डेबिट, ड्रॉ बी बिकम रिसिव्हर, म्हणून ड्रॉ बी अकाउंट डेबिट टू आणि टू कैसे सेल्स अकाउंट. दिस इज द फर्स्ट एंट्री. Always problem start with this entry. Draw B account debit to sales account. Second, as we have sold goods to Draw B due to be paid something amount to us. That's why we draw the bill on cash Draw B. Second entry cash bill drawn means here drawer will draw the bill. Drawer draw the bill. Send this bill to the drawee. Drawee will accept the bill. Drawee accept the bill and return the bills to cancel drawer. Here is drawer and here is drawee. Myself is drawer. आपण स्वतःला नेहमी ड्रॉवर समजायचं. म्हणजे इथं आपल्याकडे बिल आलेलं आहे, बिल आलेलं आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण, बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल कन्झ्युम झालेले म्हणजे bills receivable account cash debit. And who has returned this bill? Draw B. Therefore, Draw B account. Draw B is given. Therefore, his account is to be cash credited. And entry bill drawn cash. As we got the bill returned by cash Draw B. As we got the bill, entry will be bills receivable account debit to Draw B. Bills receivable account debit to Draw B. First entry, Draw B account is debited because he is the receiver. Second entry, Draw B account is credited because he is the giver of bill. After passing up these two entries, next stage is either bill is discounted or the bill is endorsed or the bill is sent to the bank for collection. The drawer has three options. Drawer has three options. एक तर डिस्काउंटिंग ऑफ द बिल म्हणजे मी काल बोललो तुम्हाला बघा, आपल्याकडचं जे काही बिल आहे, समजा हे बिल आहे, हे बिल बँकेला द्यायचं आणि बँकेकडे पैसे घ्यायचे. काय प्रगती प्रोसेस होती बघा, बिल गोज आउट आणि कॅश कम्स इन. आणि अजून एक अकाउंट त्यात येणार आणि तो अकाउंट घ्यायचा आहे, सांगतो बघा कुठला अकाउंट येणार, डिस्काउंट. आता आपण बँकेला बिल देणार म्हणजे बिल गोज आउट, कॅश कम्स इन म्हणजे कॅश आली त्याच्यामध्ये. आणि इथं मात्र बँक तुम्हाला पैसे सगळे देणार नाही, थोडी रक्कम कट करून येणार, कारण बँक ही बिझनेस करणारी संस्था आहे. समजा फॉर एक्झाम्पल 5,000चं बिल असेल तर 5,000चं बिल देणार आणि बँक तुम्हाला देणार किती, 4,800 रुपये. म्हणजे किती रुपये कमी मिळाले तुम्हाला, 200 रुपये कमी मिळाले, हा तुमचा काय असेल, लॉस असेल. म्हणजे हा पहिला प्रकार आहे की इथे आता ह्या दोन एंट्री पास झाल्यानंतर या तीन पैकी एक कुठली तर ट्रीटमेंट विचारतात आणि एव्हरी ट्रीटमेंट हॅज 2 एंट्रीज. टोटल नंबर ऑफ एंट्रीज actually we are going to study is कैसे 6, but actually finally I will convert this entry 6 entry into कैसे 2 entries. त्याचा सार म्हणतो ना, ती सार 2 एंट्री मध्ये आपल्याला आणायचे. म्हणजे काही विचारलं तरी त्या 2 एंट्री मध्ये 6 एंट्री देण्यात येणार. आता त्या एंट्री आपल्याला काय करायचं बघा, म्हणजे ह्या 2 एंट्री पहिल्यांदा प्रॉब्लेम मध्ये होणार. झाल्यानंतर इथे नेक्स्ट स्टेज काय बघा, डिस्काउंट. पहिल्यांदा मी डिस्काउंटिंग सांगतोय. इथे सपोज वी आर ड्रॉवर we are having this bill which was written by the drawee. And we have to discount the bill. We need of money, पैशाची गरज आहे, म्हणून आपण काय करणे, we gave the bill to the bank. The bill is surrendered to the bank, and in exchange of this bill
bank will pay us the amount. The amount of the bill suppose is 5,000. आपण दिलेले बिल किती आहे 5,000. Amount of the bill 5,000, and in consideration of this bill, bank has given us rupees 4,800. Bank has given 4,800. म्हणजे 5,000चं बिल 4,800 रुपये मिळाले. म्हणजे 200 रुपये आपल्याला कमी मिळाले. आणि कमी मिळाले का मिळाले तर कंपनी बँकेने तुमच्याकडून काय घेतलं, डिस्काउंट म्हणतात त्याला, डिस्काउंट असेल. आता हे बिल, दिस इज द बिल वी हॅव सरेंडर दिस टू काय असेल काय, हे बिल आपण बँकेला सरेंडर केलं म्हणजे फ्रॉम अवर पॉइंट ऑफ व्ह्यू बिल काय असेल गोज आउट. लक्षात येते काय वाटलं, आपण हे बिल दिलं कुणाला बँकेला, बिल गोज आउट. म्हणजे बिल गोज आउट मीन्स बिल अकाउंट काय असेल क्रेडिट. लक्षात येते सगळ्यांमध्ये, बिल गोज आउट म्हणजे बिल अकाउंट क्रेडिट. इन एक्सचेंज ऑफ दिस बिल bank has given us less than rupees 5,000 to us. So cash rupees 4,800. आता इथं अजून एक शब्द काय की डायरेक्ट तुम्हाला कॅश देत नाही, तुमच्या खात्यावर पैसे जमा करतात. म्हणून अजून एक शब्द द्यायचा कुठला, कॅश ऑर बँक अकाउंट. असं काय हातात तुमचे पैसे देत नाहीत, ते पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात. म्हणून शब्द कुठला द्यायचा ते म्हणजे बँक. मग कॅश ऑर बँक अकाउंट हे पैसे आपल्याला आले, कॅश कमसिन मध्ये काय आले आणि डिस्काउंट 5,000चं बिल दिलं आणि पैसे मात्र मिळाले किती रुपये. ऍक्च्युअली वी गेट रुपीज 4,800 मीन्स लेस 200 वी हॅव रिसीव्ड and this is our loss. This is our loss. As per the nominal account, debit the expenses and losses. If the loss is there, expense is there, then it will be debited. Therefore, this account is debited. So, how entry कशी तयार झाली त्यामध्ये. First of all, we surrender this bill. Means bill goes out, and bill goes out means bills account cash and credit. तर आता समजा काय अर्थ असेल. In exchange of this bill, we get cash from cash and bank. हे बँक का घेतले तर ते पैसे रोख दिलेले खात्यावर जमा केले. म्हणून इथे शब्द कुठला घ्यायचा, बँक घ्यायचा. We get the cash from bank and we get म्हणजे काय असेल, currency. Cash currency and currency साठी काय ना डेबिट. And we have surrendered the bill rupees 5,000. Actually, bank has to pay 5,000, but bank is the profit-making business entity. That's why they charge rupees 200 as discount. In future, we have to return rupees 5,000 to bank. म्हणजे या व्यवहारामध्ये बँकेला 200 रुपयाचा काय होणार फायदा होणार. असे एका व्यक्तीला 1000 लोकांनी 200 रुपयाचे किती होणार. तर हे 200 रुपये we get 4,800 cash comes in, cash debit and discount हा loss and debit. एंट्री काय तयार झाली बघा. Cash on bank account debit 4,800, discount account debit 200, and we have returned this money. Good bill goes out to bills receivable किती रुपये का 5,000. तर आपण मुद्दा समजेल काय हरकत नसेल त्याच्यामध्ये. म्हणून हा जो डिस्काउंटिंग ऑफ द बिलचा मुद्दा असेल त्या मुद्द्यामध्ये आपली एंट्री असेल पैसे मिळाल्याबद्दल कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. पैसे आले, बिल दिलं, बिल गोज आउट, कॅश कम्स इन म्हणून कॅश ऑर बँक. बँक काय घ्यायचं तर ते पैसे ऍक्च्युअली दिले नाही, खात्यावर जमा केले म्हणून कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. नंतर सगळी रक्कम होल अमाउंट इज नॉट गिवन. सर्टन अमाउंट दे हॅव डिडक्टेड ॲज डिस्काउंट. On discount, it is our, as the less amount is received, it is our loss. So discount account debit. And in this way, we have given the bill to the bank. So to cash bills receivable account.
जर अमाऊंटच्या भाषेत तुम्हाला मागाच्या ट्रान्झॅक्शनच्या अमाऊंटच्या भाषेत बोलायचं असेल तर आपण बिल किती रुपयाचं दिलं होतं 5,000. We have surrendered bill to the bank. The value of the bill was only 5,000. Actually, we get from the bank 4,800. Means less amount received from bank is our loss. Therefore, the balancing figure will be our loss 200. In this way, the discounting of the bill entry will pass. Cash or bank account debit, discount account debit to bills receivable account. This is the entry passed for discounting of the bill. This is the first entry. Either drawer has three options. Either the bill, if the drawer is in immediate need of money, ताबडतोब त्याला पैशाची गरज आहे काय त्यावेळी हा सोर्स वापरतात. दिस सोर्स इज अप्लाइड व्हेन ड्रॉवर इज इमिजिएट नीड ऑफ मनी. जसं आपण आपल्या गळ्यातील सोन्याची दागदागिने आपण घालून श्रीमंतीचं प्रदर्शन करतो पण वेळ आली तर तेच पैसे आपण काय करतो तेच सोने बँकेमध्ये आपण गहाण ठेवतो आणखी तारण ठेवतो मॉर्गेज ठेवतो आणि पैसे आणतो. तिथं फक्त सोनं ठेवतोय गोल्ड ठेवतो इथं हे आपले गोल्ड आहे. ही एंट्री झाली काय करतात डिस्काउंटिंग ऑफ द बिल. आयदर द बिल इज डिस्काउंटेड. सेकंड स्टेप बघूया आपण इथं. सेकंड स्टेप एंडोर्समेंट. एंडोर्समेंट म्हणजे काय करायचं मराठीमध्ये त्याला म्हणतात हस्तांतर करणे. आपल्या मालकीची वस्तू दुसऱ्याला देणे. जी वस्तू जी आपल्याकडे आहे जसं प्लॉट विकतात प्लॉट विकणे बिल्डिंग विकणे प्लॉट रिकवर प्लॉट आहे आपण विकतो त्याची मालकी कोणाची असते आपली विकल्यानंतर कोणाची होती दुसऱ्याची. इथं पण टायटल ऑफ द बिल इज ट्रान्सफर टू अनदर पर्सन इज नोन एज एंडोर्समेंट. इथं मी तुम्हाला थेरॉटिकल पार्ट सांगणार नाही आपल्याला प्रॉब्लेमचा पार्ट ते आपल्याला समजावून घ्यायचा आहे. काय पोझिशन परिस्थिती असेल बघायची. दिस इज द ऍक्टिव्हिटी ऑफ ड्रॉवर. ड्रॉवरकडे हे बिल आहे. ड्रॉवरकडे हे बिल आहे. आता इथं काय झालं बघा हिअर द ड्रॉवी इज इमिजिएट नीड ऑफ फंड. दॅट्स व्हाय ही हॅज डिस्काउंटेड द बिल. इन दिस केस ड्रॉवर इज नॉट ऍक्च्युअली नीड in the need of money, but drawer is to pay something cash to another person, another party, and that party is known as creditor. Just me, as if I sold goods to Drawi. From Drawi, we is to get the money. Drawi कडून मला पैसे यायचे because I have sold goods to Drawi. But whatever goods I have sold to Drawi, not produced by me, manufactured by me, that goods I have bought from another person. मी ते goods दुसऱ्याकडून खरेदी केलेले असतात. मग ज्याच्याकडून खरेदी केलेले त्याच्याकडून मी उधारीने घेतली होती आणि ज्याच्याकडून उधारी घेतली ती व्यक्ती कोण म्हणतात त्याला क्रेडिटर. म्हणजे फ्रॉम दिस पर्सन I get the goods on credit basis and I have to make the payment. I have to make the payment. In order to make the payment, actually I have no fund. माझ्याकडे पैसे नाही. I have no sufficient fund. That's why I could not pay this amount to this person. मग जसं आपण काहीतरी चेक देतो बघा आपल्याला एखादा पेमेंट करताना चेक देतो हे चेक घे पैसे दे कसं इन प्लेस ऑफ चेक we gave this bill to cash creditor. म्हणजे आता इथं काय करणार बा ड्रॉवर कडे हे जे बिल आहे हे बिल काय करणार पुन्हा देणार क्रेडिटरला. ड्रॉवी विल सरेंडर लास्ट याच्यामध्ये वी सरेंडर दिस बिल टू कॅश बँक. हिअर वी आर गोइंग टू सरेंडर दिस बिल टू कॅश क्रेडिटर. म्हणजे याला ती बिल देणार म्हणजे फ्रॉम अवर पॉइंट ऑफ व्ह्यू बिल काय असेल बोलतो आता लक्षात ठेवलं पाहिजे. ड्रॉवरने बिल दिलं या ठिकाणी समजा इथे समोर व्यक्ती आहे हे घेऊ किंवा यांनी याला बिल दिलं
म्हणजे फ्रॉम व्ह्यू पॉइंट ऑफ ड्रॉवर बिल काय असेल बिल गेलेलं आहे. आता इथं मात्र इन कन्सिडरेशन ऑफ दिस नथिंग विल बी रिसिव्ड, कारण त्याचे आपण पैसे भरायला लागले. म्हणजे इथं क्रेडिटर तुम्हाला काय परत देणार नाही, त्यांनी प्रिव्हियसलीच आपल्याला काय दिलेलं आहे, गुड्स दिलेले आहेत. कारण हे पैसे सेटल करण्यासाठी settle the account we have given this bill to you. But to whom we have given this bill? आपण हे जे बिल दिलं ते कुणाला दिलेलं आहे, क्रेडिटरला. म्हणजे इथं दोन एक बिल अकाउंट क्रेडिट झाला आणि हा क्रेडिटर विल रिसीव, म्हणजे क्रेडिटर बिकम काय असेल, रिसीवर. क्रेडिटर बिकम रिसीवर. मग डेबिट द रिसीवर म्हणजे इथं काय असेल, क्रेडिटर रिसीवर म्हणजे डेबिट आणि बिल अकाउंट काय असेल, क्रेडिट. मला वाटतं मुद्दा समजायला काय हरकत नाही त्याच्यामध्ये. आणि बिल गोज आउट म्हणजे बिल दिलेलं आहे आणि हु हॅज रिसीव्ड दिस बिल, क्रेडिटर. म्हणजे एंट्री काय ना, क्रेडिटर अकाउंट डेबिट टू काय असेल, बिल्स रिसीव्ड. ही एंडोर्समेंट. मात्र काय ऍक्च्युअली तिथं लिहित असताना आपल्याला ते डेफिनेशन असे आहे, द पर्सन टू हुम ज्याला आपण बिल देतो त्याला एंडोर्सी असं म्हणतात. एंडोर्सी. एंडोर्स म्हणजे देणे. एंडोर्स म्हणजे काय, देणे द्यावे. टू सरेंडर ऑफ दिस बिल टू द अनदर पर्सन in order to settle his account by putting signature on back side of the bill. ती जी बिल आहे त्या बिलाच्या बॅक साइडला सर आपली सही करायची आणि हे बिल हे तुला घे आणि तुझे पैसे वापरतो, असं त्याचं मिनिंग आहे. म्हणजे सरेंडर ऑफ द बिल टू द क्रेडिटर बाय पुटिंग सिग्नेचर ऑन बॅक साइड ऑफ द बिल. आणि या पद्धतीने ही जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात, एंडोर्स. आणि एंडोर्स वरनं जो पर्सन एंडोर्स करतो, जसं ड्रॉ वरनं ड्रॉवर आणि ड्रॉवी होतो, तसं एंडोर्सला एंडोर्सर म्हणजे हा कोण असेल, एंडोर्सर. आणि ज्याला देतात तो कोण असेल, एंडोर्स. पण इथं अकाउंट घेताना क्रेडिटरच्या ऐवजी कुठला अकाउंट घेतला जातो, एंडोर्सी. आता काय झालं पाहिजे, ड्रॉवर हे बिल गेलं म्हणजे बिल अकाउंट काय असेल, बिल गोज आउट फ्रॉम द व्ह्यू पॉइंट ऑफ ड्रॉवर, बिल गोज आउट, बिल अकाउंट क्रेडिट. And to whom we have endorsed the bill, endorsee. म्हणजे क्रेडिटरच्या ऐवजी शब्द कुठला वापरायचा, एंडोर्सी. म्हणजे एंडोर्सी बिकम रिसीवर. आणि मग इथं काय असेल, एंट्री असेल, एंडोर्सी अकाउंट डेबिट. एंडोर्सी अकाउंट डेबिट to bills receivable account. Procedure लक्षात घ्या. समजा try to understand the procedure of endorsement. Here drawer is due to pay something to creditor and creditor is known as endorsee. And in order to pay his amount, he has no sufficient fund. That's why he has decided to surrender this bill to the person. And म्हणून याने drawer ही bill याला दिले. From the refund of drawer, bill goes out. And to whom we have given this bill, creditor. त्याच्यामध्ये मगाशी जसं मी तुम्हाला एंडोर्स म्हणजे बिल देणे आणि पर्सन हु एंडोर्स त्याला म्हणतात एंडोर्सर आणि पर्सन हु टू हुम द बिल इज एंडोर्स म्हणतात एंडोर्सी. म्हणून इथं क्रेडिटरच्या ऐवजी आपण त्याला एंडोर्सी म्हणतात. एंट्री असेल एंडोर्सी ज्याला तुम्हाला दिले तो रिसीव्हर बनतो म्हणून एंडोर्सी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीव्हर. सेकंड आणि लास्ट थिंग bill sent to the bank for collection. इथं नावामध्ये जर शब्द bill sent, the word itself suggests that bill goes out from us. बघा मुद्दा लक्षात घ्या. Bill sent, we have sent the bill means bill goes out. आता काय म्हणतात, bill goes out म्हणजे bill is receivable goes out. मग for what purpose we have sent this bill? For collection. Purpose of sending the bill is काय असेल, कलेक्शन. इथं नेमकं पोझिशन काय आहे बघा. हियर ड्रॉवर है, हियर इज द ड्रॉवर. ड्रॉवर है drawn the bill on so many persons.
ह्यूज लिस्ट इज देयर. अनेक व्यक्तींच्यावर दिलं आहे. The date of the bill, period of the bill, different is added for every person. So it is not possible for drawer to collect the amount from this person on due date. That's why drawer has decided to collect all these bill and send this bill to deposit this bill into the cash bank. Drawer will deposit all these bills into the bank, and collection of the amount of the bill will be assigned on cash in bank. आणि बँकेला काय सांगितलं, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन इज गिवन, these are our bills. Whenever the maturity will over, you collect the amount on particular dollar. आणि म्हणून इथं काय आलं, मला सबमिट सांगतो बिल सेंड, मी तर सगळे बिल पाठवले, बिल गोज आउट. म्हणजे बिल गोज आउट म्हणजे बिल आपण काय असेल क्रेडिट. राईट. फॉर व्हॉट पर्पज वी हॅव सेंड दिस बिल? द पर्पज इज फॉर कलेक्शन. व्हॉट वी हॅव सेंड बिल म्हणजे अकाउंट काय असेल, बिल फॉर कलेक्शन अकाउंट. दीज बिल्स आर सेंड फॉर कलेक्शन. म्हणून bills receivable account is credited and purpose is debited. Purpose काय, bill for collection. Therefore entry will be bills for collection account debit to bills receivable account. Bills for collection account debit. And instead of this, you can write bank also. Bank for collection or bill for collection. We have two options, but the right word is bill for collection. Right word is. Therefore, bill for collection account debit. Bank for collection or bill for collection. Bill for collection account debit. For what purpose? Collection. And bill goes out to bills account credit. In this way, the first entries are there. Either of these three entries, one of the entry we have to pass. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये एक तर either the bill will be discounted or the bill will be endorsed or the bill will be sent to the bank for collection. या तिन्ही पैकी एक एंट्री तुम्हाला लिहावी लागेल आणि करावी लागते. एंट्रीची ती लक्षात ठेवायची तीन. आता एक लक्षात घ्या, तर आपण थोडंसं डोकं चालवलं त्याच्यामध्ये, तर ह्या तीन एंट्री एक करता येतात. पहिल्यांदा तीन एंट्री आपण काय लिहून ठेवायच्या, लिहून ठेवा असं तुमच्या करून त्या तीन एंट्री लिहून ठेवायच्या आणि याच्यावर एक एंट्री तयार करतात आणि ती एकच एंट्री काय म्हणायची, आपण ती उच्चार करायचा. बघा याच्यामध्ये कॉमन काय असतात. हिअर बिल्स रिसिवेबल अकाउंट इज क्रेडिटेड. हिअर ऑल्सो बिल्स रिसिवेबल अकाउंट इज क्रेडिटेड. and last stage also bills receivable account is credited. म्हणजे one account is common in three entries and their account is bills receivable, and in three cases bills receivable account is credited. या तिन्ही केस मध्ये बिल्स रिसिवेबल क्रेडिट झालेला आहे. हे जर कॉमन झालेलं असेल तर डेबिट तेवढं लक्षात ठेवायचं आपण. मग ते लक्षात कसं ठेवलं जाईल, कॅश और बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, एंडोर्सी अकाउंट डेबिट, बिल फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट आणि टू उलटा अकाउंट बिल्स रिसिवेबल. बघा पुन्हा लक्षात ठेवण्यामध्ये हे जर तिन्ही कॉमन आहे, पहिल्यांदा ही एंट्री व्यवस्थित लक्षात ठेवायची आणि मग एक कॉमन एंट्री आपण तयार करायची. कॅश और बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, एंडोर्सी अकाउंट डेबिट, बिल फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट, टू बिल्स रिसिवेबल. दिसायला एंट्री दिसते किती, 1 but we can convert this entry into let's say 3. आता ती
cash or bank account debit, discount account debit to bills receivable account, endorse account debit to bills receivable account, bill for collection account debit to bills receivable account. ये तीन एंट्री लक्षात ठेवण्याऐवजी आपण एक एंट्री लक्षात ठेवली तर चालू शकते की ज्याच्यामध्ये which contains 3 entries. पण ती combined entry ही असेल. Combined entry. It is better to remember the combined entry of the 3 treatment of this bill. The entries cash out, bank account debit, discount account debit, then endorsing मध्ये ज्याला कुणाला आपण हे बिल पाठवलेलं आहे, the person to whom we have sent this bill to settle his account is known as endorsee. E-N-D-O-R-S-E-E, endorsee account debit. Bills for collection. Instead of bills, we can write bank also. Bank for collection. Bank for collection account debit. And finally, to and it is bills receivable, bills receivable, bills receivable. To bills receivable account. आता ही एक कंबाईन एंट्री एकच लक्षात ठेवली आपण. तर डिस्काउंटिंग ची एंट्री कशी करायची बघा. कॅश और बँक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल. एंडोर्समेंट की एंट्री एंडोर्स अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल. आणि कलेक्शन की एंट्री बिल फॉर कलेक्शन और बैंक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल. मग तीन एंट्री अशा लक्षात ठेवायची आहे. आपण ही एकच एंट्री लक्षात ठेवली तर आपल्याला वेळ वाचतो. एक्झाम मध्ये टाइम लिमिट सुद्धा महत्वाचं असतं त्याला. आणि म्हणून ही तुम्हाला कंबाईन एंट्री दिलेली आहे. इट इन्क्लूड्स 3 ट्रीटमेंट. आयदर द बिल इज डिस्काउंटेड, हा पहिला पार्ट आहे बघा. नंतर हा दुसरा पार्ट, तीसरा पार्ट कॅश और बैंक अकाउंट. बैंक मात्र इथं आला पाहिजे. कॅश और बैंक अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट, एंडोर्स अकाउंट डेबिट, बिल्स फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल. या 3 एंट्री झाल्या. आता नेक्स्ट स्टेज आहे. आता हियर ड्रॉवर हॅज डिस्काउंटेड द बिल विथ कॅश और बैंक. म्हणजे हे बिल आता सध्या असणार कुणाकडे, ज्यावेळी बिलाची मुदत संपलेली असेल बिल कुणाकडे असणार आहे, बँकेकडे. इतर बिल वी हॅव एंडोर्स दिस बिल टू हुम. कुणाकडे बिल एंडोर्स केले ते एंडोर्सीकडे. म्हणजे इतर बिल कुणाकडे आलेलं असेल, एंडोर्सीच्या. when the time limit is over, the maturity time is over. In case of discounting, the bill is in the hand of bank. In case of endorsement, the bill is in the hand of endorsee, and in case of bill sent to the bank for collection, the bill is in the hand of the asset bank. Means collection bank. तो हा item आहे तसा लक्ष ठेवायचा. This bill is for collection. This is the reference. Now the second entry, in case of discounting, in case of endorsement, and in case of bill sent to the bank for collection, second entry we have to pass. In case of first entry, credit account was common. Credit account was common. कुठला credit account?
bills receivable and bills receivable. This account was common. तर इथे आता बघायचं आपल्याला at the end of the period 2 months 3 months चा पिरियड आहे, ड्युरेशन कंप्लीट झाल्यानंतर the bill was in the hand of bank, the bill was in the hand of cash endorsee, and the bill was with the bank for cash collection. This person will make contact to Ravi and ask for payment of the bill. हे लोक बँक म्हणा, एंडोर्स म्हणा, हे सगळे लोक कुणाला बिल देणार, याला देणार and will demand for cash payment. Will demand for payment. But this person, Ravi, refused to make the payment. Refused to pay the amount of the bill. Ravi पैसे देणार नाही. It is called dishonor of the bill. Dishonor of the bill means the next stage is dishonor of the bill. Then tell me who dishonor the bill, who refused to make the bill? Ravi refused. Here Ravi refused to make the bill. Here Ravi refused to make the bill. Here Ravi refused to make. इथं बिलाचे पैसे आणायला कोण गेलं होतं? Who contacted to Ravi? बँकेने Raviशी कॉन्टॅक्ट केला. Here endorsee contacted Ravi. And here on behalf of us, bank contacted with Ravi. And Ravi said, I am not in a position to pay this amount. Therefore, it is called dishonor of the bill. म्हणजे इथे तिन्ही ठिकाणी वन पर्सन इज कॉमन अँड दॅट इज काय असेल Ravi. मग या मागच्या एंट्रीमध्ये क्रेडिट कॉमन होता, तर इथं कोण कॉमन असेल? डेबिट. कोण डेबिट आहे याच्यात? Ravi. मग Ravi अकाउंट डेबिट. मग इथे एंट्री काय असेल त्यामध्ये? फॉर कंबाईन एंट्री मध्ये सांग फॉर the dishonor of bill. For dishonor of bill. Then ask question ourselves that who dishonor? Who dishonor the bill? Ravi dishonor. इथं क्रेडिट काय होता? कॉमन होता, तर इथं डेबिट कारण तिन्ही ठिकाणी डिसऑनर करणार कोण आहे? Ravi. That's why Ravi account debit. Ravi account debit. And 2 आता credit लिहित असताना credit in this case to whom he said I will not pay this amount. इथे त्याने ड्रॉविंग कुणाला पैसे नाही म्हणून सांगितलं? बँकेला. इथे ड्रॉविंग पैसे कुणाला नाही म्हणून सांगितलं? एंडोर्सीला. आणि इथे ड्रॉविंग पैसे नाही म्हणून सांगितलं याला. म्हणजे काय करायचं? एक लक्षात टाकली शॉर्ट वे. फक्त ड्रॉवी अकाउंट डेबिट लक्षात घ्या. इथला हा डेबिट घ्यायचा, इथला हा अकाउंट घ्यायचा आणि इथला हा अकाउंट घ्यायचा. ही काय काय असेल बघा? टू बँक अकाउंट, इथला काय असेल? टू एंडोर्सी अकाउंट आणि इथला काय असेल? bill for collection account. As per my system, if you do not actually understand this credit account actually म्हणजे हे लक्षात नाही ठेवलं तर चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की who dishonor the bill? Who dishonor the bill? Ravi account debit. एवढं लक्षात ठेवायचं. क्रेडिट करताना काय करायचं तुम्हाला सांगेल. डिस्काउंटिंग मध्ये हा अकाउंट डेबिट क्रेडिट करतात, एंडोर्समेंट मध्ये हा अकाउंट क्रेडिट करतात आणि कलेक्शन मध्ये हा अकाउंट. म्हणजे Ravi अकाउंट डेबिट फिक्स असेल आणि क्रेडिट करताना इथले डेबिट अकाउंट इथे क्रेडिट केले जाते.
अशी जी दोन एंट्री मगाशी दिलेली एंट्री कुठली कॅश और बँक अकाउंट डेबिट डिस्काउंट अकाउंट डेबिट एंडोर्स अकाउंट डेबिट बिल फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल आणि डिसऑनर एंट्री काय ना हु डिसऑनर द बिल हा क्वेश्चन आहे ड्रॉवे अकाउंट डेबिट टू इतक्याप्रमाणे बँक घ्यायचा इतक्याप्रमाणे एंडोर्स घ्यायचा आणि इतक्याप्रमाणे काय घ्यायचा कलेक्शन घ्यायचा एंट्री तयार तिसरा एंट्री किती 6 आहे तुम्हाला दोन एंट्री मध्ये मी माहिती दिली तर हे आजचं जे लेक्चर आहे या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे बिल ड्रॉ केल्यानंतर गुड्स सोल्ड आणि बिल ड्रॉची एंट्री झाल्यानंतर ड्रॉवर हॅज 3 ऑप्शन्स either discounting of the bill or endorsement of the bill or bill sent to the bank for collection. Circumstances is different. Here drawer is immediate need of money. That's why bill is discounted. Here drawee has to make the payment, settle the account of endorsee. And here drawer has so many bills and he cannot collect the amount of the bill at any due to any values of any transactions. That's why he here decided to deposit all these bills into the bank. So, in case of discounting, first entry is cash or bank account debit, discount account debit, bills. In case of endorse account debit, bill for collection account debit to bill system. This is the combined entry आपण लक्षात घ्या आणि फॉर द डिसऑनर ऑफ द बिल इथं फक्त एकच क्वेश्चन स्वतःला विचारायचा हु डिसऑनर डिसऑनर मीन्स रिफ्यूज टू मेक द पेमेंट ऑफ द बिल मी पैसे देऊ शकत नाही आय एम नॉट इन पोझिशन पे द अमाउंट असं कोण इनॅबिलिटी अडकणे एक्सप्रेस करतो ड्रॉवी म्हणून ड्रॉवी अकाउंट डेबिट आणि क्रेडिट करताना इथला सगळीकडे डेबिट आहे इथला हा फक्त डिस्काउंट एवढा पर्सनल अकाउंट जेवढे डेबिट होतं बँक इथला पर्सनल आहे एंडोर्स पर्सनल आहे आणि इथला तो अकाउंट आहे इथं आपण कन्क्लूड करते नेक्स्ट लेक्चर आपण वी शॅल सॉल्व द ट्रान्झॅक्शन विथ 4 एंट्रीज ही ट्रीटमेंट आपल्याला बघायची आहे फर्स्ट एंट्री गुड्स सोल्ड सेकंड एंट्री बिल ड्रॉन third entry discounting of the bill and fourth entry discount of the bill असं टप्प्याटप्प्याने आपण बघणार आहोत यामध्ये now we shall stop here okay thank you